काल पाहिलं असतं की आपण मुंबई टू जेजुरी आलेलो आणि आपण आपल्या लॉजवरती विश्रांती घेतलेली रात्री 10 वाजता. आता फायनली आपण मंदिराला हे पण कुठले मंदिर आहे छोटस गुहेमध्ये, पण आपल्याला माहिती नाही. जय हो शंकरा आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह, मेरा कर्म तू ही जान, क्या बुरा है क्या भला, तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला. आमच्या घरी मल्हारवारी मोतियान द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. व्यवसाय तू काय करतो? शिक्षण तर नाही हा जोडा 11-21 मुलं जेव्हा मुलं म्हणजे वाघ्या म्हणले त्यावेळेस तुम्ही इथं आलेले विधी मान्य मिळण्याची उपयोग नाही. मल्हारवारी मोतियान द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. ओढलावती अशी जीवान गावाकडची माती, साद घालती पुन्हा नव्याने तीरताची नाती. देव मार्तंडा देव मल्हारी, तूच कुलदैवत माझा खंडोबा. देव मार्तंडा देव मल्हारी, तूच कुलदैवत माझा खंडोबा. सोन्याची तुझी जेजुरी देवा मल्हारी. जय हो शंकरा आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह, मेरा कर्म तू ही जान, क्या बुरा है क्या भला, तेरे रास्ते पे मैं तो. देवाला अंगोली घालताना मल्हारी, देवाची अंगोली करताना मल्हारी. अरे देवाला अंगोली घालतन मल्हारी, देवाची अंगोली करतन मल्हारी. देव मला मल्हारी, देव मला मल्हारी, देव मला मल्हारी, देव मला मल्हारी, देवाला अंगोली घालताना मल्हारी, देवाची अंगोली करताना मल्हारी. अरे देवाला अंगोली घालतन मल्हारी, देवाची अंगोली करतन मल्हारी. देव मला मल्हारी, 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 देव मला मल्हारी. कल्पितमासनं हिमजले स्नानं च दिव्याम्बरम्, नानारत्नविभूषितं मृगमदा मोदाङ्कितं चन्दनं, जातिचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपते. नाव काय दादा तुमचं? अच्छा, नवीन जेजुरी आणि जुन्या जेजुरी मध्ये फरक काय आहे? हे मूळ ठिकाण आहे. जोरात जोरात. हे जुनं स्थान आहे, ते नवीन आहे. बाणूसाठी देव खाली गेले. खाली गेलेले.
आणि हे जे कडे पठार जे आपण म्हणतो ते आणि ही जुनी इथे देवांचा वावर होता का इथूनच किती वर्ष त्यांचं वास्तव्य होतं नाही सांगू शकत. भरपूर जुनं आहे ना. आणि नवीन जेजुरी कधी बांधली त्याचं पण आहे. त्याचं पण नाही. साईडचा जो तटबंदी केलेली हा त्या बाईंच्या काळात केलेली. हा पुण्यश्लोक आहे तेव्हापासून ते नव्हतं. तटबंदी साईडची केलेली. तटबंदी स्वयंभू स्वयंभू. आणि बाणाईचं मंदिर कुठे आहे म्हणता तुम्ही? लिंबका डोंगरामध्ये गेले ना. हा आधी आहे. थँक्यू धन्यवाद आम्हाला माहिती दिल्याबद्दल. हे बघा तिथून लोक येतात आहे. तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. आता तुम्ही बघितलं आमचा जेजुरीचा प्रवास आणि जेजुरीचं दर्शन. आता भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.